4 दिवस आमचा प्रचार चालू आहे. लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. लोकांकडे आम्हाला पोहोचण्यासाठी अतिशय चांगले मुद्दे आहेत. कारण गेली 10-15 वर्ष तेच चेहरे इथं लोकांनी निवडून दिले. लोकांचा रोष एवढा आहे, लोकांच्या मनात एवढी खतखत आहे, की ह्या उमेदवारांना गेली 15 वर्ष आम्ही निवडून दिले, पण गावाच्या विकासाचं काही हे नाही आहे. त्यामुळे या लोकं बरेच यांच्या विरोधात लोकं आम्हाला चांगला प्रतिसाद देतात, की आम्हाला बदल पाहिजे, नवीन चेहरे पाहिजे. अशा प्रकारे चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो. देता का? लोकांचा प्रतिसाद खरोखरच खूप अतिशय चांगला आहे. लोकांना पण बदल पाहिजे आहे. केंद्रात राज्यातलं एक वेगळं हे होतंय, पण आता स्थानिक लेव्हलला लोकांना जसं पाहिजे, लोकांना जी जी विकास कामं पाहिजेत, लोकांच्या ज्या समस्या आहेत, हे सोडवू शकले नाहीयेत. कारण गेली 15 वर्ष यांना संधी देऊन सुद्धा हे काही करू शकले नाहीयेत. त्याच्यामुळे लोकांचा रोष यांच्यावरती भरपूर आहे. लोकांचा प्रतिसाद आम्हाला खूप चांगला मिळत आहे. या ठिकाणी पिंगुळी मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे. हे ठिकाणचे जे जिल्हा परिषदचे विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत आणि पंचायत समितीचे जे विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत, ते उमेदवार आहेत ते सरपंच या पदावर आहेत. त्यांना जर विकास करायचा असेल तर त्या पदावर राहून ते करू शकले असते. पण ते ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये उभे राहिलेले आहेत आणि लोकांना सामोरं जात आहेत ते. या ठिकाणी आमचं विजन असं आहे की रस्ते, वीज, पाणी हे होणारच आहेत. पण त्याशिवाय आमचं प्रथम प्राधान्य असेल ते शेतकरी असेल, विद्यार्थी असतील आणि जे आरोग्य सेवा आहे या संदर्भात आम्ही विकासाचा प्रयत्न करणार आहोत. कसा प्रतिसाद मिळतोय लोकांचा? लोकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे. कारण हे जे उमेदवार आहेत ते उमेदवार लोकांपर्यंत 5 वर्षामध्ये पोहोचलेले नाहीत आणि त्यांची जी कामं आहेत ती कामं अशी बघितली तर लोकांच्या विरोधात अशी आहेत, गावाच्या विरोधात अशी आहेत. त्यामुळे लोकांचा आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे.